तसंही हस्तिनापुरावर तुमचे उपकार आहे. हस्तिनापूर हे तुमच्या खांद्यावर अबाधित आहे, म्हणून तुम्ही मार्गात आडवे यावं आणि तुमचा प्रत्येक शब्द या सुयोधनाने ऐकावा अशातला भाग नाही. याला कारण आहे अनुमतीचं स्वयंवराच्या ठिकाणाहून तिला मी पळवून घेऊन आलो म्हणून तुम्हाला राग आला. हो, याच्यापूर्वी तुम्ही काय केलं? काशी नरेश राजा काशी यांच्या कन्या अंबिका आणि अंबालिका यांना स्वयंवराच्या ठिकाणाहून तुम्हीच घेऊन गेला होता. शाबास, तो तुमचा आदर्श मी घेतला. प्रश्न आणि घेऊन निघालो. प्रश्न फार चांगला विचारलास. मला प्रश्न तुम्हाला विचारला कारण आणि तुझा संशय योग्य आहे, त्याचं उत्तरही मी देतो. कारण काशी राजाच्या 3 कन्या अंबिका अंबालिका त्यांचं स्वयंवर होता. त्या ठिकाणी जाऊन त्यांना मी घेऊन आलो. पण तुला ज्ञातच आहे माझी प्रतिज्ञा आजन्म ब्रह्मचारी आहे. म्हणून पण बाबा रे, त्या ठिकाणी मी का गेलो होतो? तुम्हाला माझ्या अनुमतीने स्वयंवराला पाठवलं, पण त्या ठिकाणी मी जो गेलो होतो तो या हस्तिनापूरचा कुलाचाराच्या स्वाभिमानासाठी ज्या काशी राजानं देशविदेशीच्या राजकर्त्यांना निमंत्रण दिलं, पण डावललं होतं ते हस्तिनापूर. मग ते का दिलं नाही हस्तिनापुराला निमंत्रण याचा जाब विचारण्यासाठी, आणि तो जाब मिळाला नाही विचारू म्हणून त्याला घेऊन आलो होतो. पण हिनं तुला पसंतीनं वरलं नव्हतं किंवा तिच्या समय तुझं लग्न झालं नसतं कशावरून जबरदस्तीनं घेऊन तू आला. तुम्ही तुमच्या मुखातून मुखोटा बाहेर पडले. हस्तिनापुराला निमंत्रण नाही म्हणून जाब विचारण्यासाठी तुम्ही तिथे गेला आणि काय केलं? युद्ध तिथं केल्यानंतर त्या ठिकाणी घेऊन तुमच्या सोबत तुम्ही गेला. त्यानंतर त्यांनी तुमच्याकडे मनधरणी केली आणि त्यांच्या सांगण्यावर भरून तुम्ही पुणे शहराला मागे पाठवलं. पण मी कसं करणार? मी तो वेगळं करणार आहे. तिला तो स्वयंवर मंडपातून तो घेऊन आलोय, तो तिच्याशी विवाहबद्ध होण्यासाठी. त्या 2 बहिणींचं लग्न माझ्या वंशात लावून दिलं ते दिलं, पण अंब्याचं देण हे शाल्वा राजासमोर होतं. पण त्या शाल्वानं तिचा धिक्कार केला. त्या नाविलाज माझा. पण ते जर का अगोदर मला तिला सांगितलं होतं त्या स्वयंवर मंडपातून तिला मी तिच्यासमोर पाठवली. हो, त्यांना संधी दिली तर ते बोलणार होते. स्वयंवराच्या ठिकाणी तुमचं उग्र रूप त्यांनी पाहिलं आणि त्यांची बोलती बंद झाली आणि याचा तुम्ही अधिराज्य मिळवलं आणि त्यांना तुम्ही घेऊन गेला. आणि या स्वयंवरात मी तुला वरणार नव्हती म्हणून तू हिला घेऊन आला. जर का हिला बोलिला नसतं तर माझं इच्छित मला साध्य करता आलं नसतं. कारण भानुमतीसारखी ही सुंदरी नवे सशस्त्र युद्ध पारंगत असणारी भानुमती माझ्या सगळ्याच्या जीवनात रवीत म्हणून अशा तऱ्हेची कृती करता उपयोगाची नाही म्हणून माझी असलेला तुला या 2 बालिकेला त्यांच्या संस्कारापर्यंत वाटवावी लागतील. मला काय वाटतं, मी केवळ जबरदस्तीनं त्यांच्याशी विवाहबद्ध होतोय की का? ऐकायचं आहे? ऐका. हे भानुमती, तुझ्या मुखातून ऐकायचं आहे, या सुयोधन सोबत तुला लग्न करायचं आहे की नाही? लग्न करायचं मी तुम्हाला बरोबर एकच सांगे, पितामह भीष्म, मी तुमच्या समोर उच्च स्वराने बोलते यासाठी मला क्षमा करा. पण तरी सुद्धा आपल्या अनुमतीने आणि आपल्या उपस्थितीत आज मला या सुयोधनाला जाब विचारायचा. आणि म्हणूनच तर मला सांगा, आता या तुमच्या कृतीवरून तुम्ही हे सिद्ध केला की तुम्ही सुयोधन असून सुद्धा दुर्योधन का ठरला. दुराचारी विचाराला मंडित होऊन मनपसंतीच्या स्वयंवरात तुम्ही घडवून घातला आणि माझं व्यक्ती स्वातंत्र्य तुम्ही हिरावून घेतला. मग मला सांगा, माझं व्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला?
विचारिलं, पण भानुमती एकच स्त्री अशी आहे की ती मल्लयुद्धात सुद्धा पारंगत आहे आणि अशी स्त्री केवळ हस्तिनापूरची महाराणी व्हावी या उद्देशाने तुला विचारले केलं. सुयोधन, आपल्या इच्छा ही वाईट आहे असं मी मुळीच म्हणणार नाही. पण मला सांगा, जर हीच जर तुमची महत्वाकांक्षा होती आणि माझ्यासारख्या स्त्री समवेत जर तुम्हाला लग्न करायची इच्छा होती, तर ती तुमची इच्छा प्रत्यक्षाने माझ्यासमोर तुम्ही का मांडली नाही? मंडपाच्या ठिकाणी प्रश्न उपस्थित करण्यास अनुमती असते. मंडपाच्या ठिकाणी अधिकार फक्त लग्न करणारा हिचाच अधिकार परिपूर्ण मानले जातात आणि म्हणून तिथं बोलण्याची मुभा नसते. म्हणून मी व्यक्त होऊ शकतो. मग तुम्हाला बोलण्याची मुभा नाही, मग घुडघुस घालण्याची मुभा तुम्हाला कोणी दिली? तिथं तुझ्या प्राप्तीसाठी बोला पाहिजे. तिथं घुडघुस घातला तरी मला ते वावगा वाटत नाही. सुयोधन, ज्या आधी माझ्या मनात नाही, मी तुम्हाला पसंतीत उतरलेले नाही, त्या आधी तुमच्याशी लग्न करण्याचा काही संबंधच येत नाही. आणि म्हणून मी तुम्हाला सांगते, मी शेवटपर्यंत तुम्हाला एकच सांगेन, माझ्या पसंतीस तुम्ही उतरलेले नाही. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन आतापर्यंत हे जग तुम्हाला दुर्योधन या नावाने संबोधत होतो, पण प्रत्यक्षाने ही तुमची कृती आचरणात पाहिल्यानंतर तुम्ही खरोखरच दुराचारी आहात आणि अशा दुराचारी व्यक्तीबरोबर मला लग्न करायचं नाही. करावंच लागेल. मंडपाच्या ठिकाणी होऊन तुला मी चौर्य कर्म करून घेऊन आलो. तुझा स्पर्श या सुयोधनाचा झालेला आहे. या पृथ्वीच्या पटांगणावर एक असा वीरपुरुष नाही की तुझ्याशी याच्या पुढे विवाहबद्ध होऊ शकत आणि माझीच व्हावी लागेल. म्हणजे तुम्ही जे केलात ते तुम्ही ठरवून केलात. मग हा जर तुमचा अपराध तुम्ही तुमच्या मनाला मान्य करत आहात, तर मी सुद्धा नावाची भानुमती आहे. माझे पराक्रम काय, माझे सामर्थ्य काय हे निश्चितच तुम्हाला ज्ञात आहे. आणि म्हणूनच तर इथे उपस्थित असणाऱ्या ज्येष्ठांची सुद्धा मला ओळखला नाही. हा ती शस्त्र घेईन, ती फक्त आणि फक्त माझ्या
तुमच्या पूर्वजांचे आदर्श तुम्ही डोळ्यासमोर ठेवला. तुमच्या पूर्वजांनी आतापर्यंत काय काय केलं याचे पाढे वाचण्याची मला गरज नाही, मला ते शोभत सुद्धा नाही. पाढ्या तरी वाचल्या तरी पिकात घ्यावं लागणार नाही. पर्याय नाही. आणि म्हणून मी तुम्हाला सांगते, आज ज्या अर्थी भरलेल्या स्वयंवर मंडपात तुम्ही मला जिंकलात, त्या अर्थी तुमच्या धर्मशास्त्रानुसार माझ्यावर अधिकार पूर्णपणे तुमचाच झाला. आता मी युद्ध करून तुम्हाला पराजित करून मी माघारी गेले असते. एवढं सामर्थ्याने एवढं पराक्रम या भानुमतीच्या हाती आहे, तुम्हाला पूर्णपणे ज्ञात आहे. पण असं तरी सुद्धा ज्या भरलेल्या स्वयंवर मंडपात तुम्ही माझाच नव्हे तर माझ्या पित्याचा अपमान केला, त्या माझ्या पित्याच्या नेत्रासमोर पुन्हा जाऊन त्यांच्या अपमानाची जाणीव मी करून देणार नाही. आणि म्हणूनच तर माझं जीवन हे लज्जास्पद असून मी पुनश्च माझ्या पित्याच्या माघारी जाणार नाही. तर मी आता तुमच्याशी लग्न करणार आहे. लग्न करावंच लागेल. पण याला सुद्धा माझी एक अट आहे. तरच मी लग्न करेन. अट कोणती? एकच. सांग. आतापर्यंत समजू लागल्या दिनापासून जी माझी सखी सुप्रिया माझ्यासाठी ती सुद्धा प्राणपणे लढली, माझ्यासाठी तिने स्वतःच्या प्राणांचा विचार केला नाही. आणि म्हणून मी माझं हित साधत असताना, माझ्या मनात नसताना सुद्धा हित साधत असताना मी माझ्या मैत्रिणीचं दुःख आणि मैत्रिणीचं अहित कधीही साधणार नाही. आणि म्हणून या भानुमतीची एकच इच्छा आहे, हे सुयोधन, माझ्याशी जर तुम्हाला विवाह करायचा असेल तर माझ्या सोबत माझ्या सुप्रियेबरोबर सुद्धा तुम्हाला लग्न करावं लागेल. इतर कोणत्याही अटीची मी परिपूर्तता करेन. या अटीची परिपूर्तता माझ्याकडून होणार नाही. का? याला कारण मी मनोमनी केवळ नेत्रासमोर मी तुला पाहिलं. माझी अर्धांगिनी, माझी सौभाग्यवती, माझी धर्मपत्नी म्हणून मी फक्त तुला पाहिलं. आणि म्हणूनच केवळ तुझ्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही स्त्रीचा मी स्वीकार करू शकत नाही. आणि म्हणूनच या स्त्रीचा मी स्वीकार करू शकत नाही. वा, आता खरे माझ्या मनात तुम्ही पसंतीस पडला. कारण माझ्या सखीचा स्वीकार करून तुमच्या संसारात तुम्हाला सवती मत्सर करायचं नाही. होयच नाही. माझ्याशिवाय इतरत्र स्त्रीचा तुम्हाला विचारही करायचा नाही. मग ठीक आहे, तुम्ही जर माझं हित साधण्यासाठी, आपलं संसाराचं हित साधण्यासाठी माझ्या सखीसोबत जर तुम्ही लग्न करू शकत नसाल तर मी तुमच्या समोर एक पर्याय ठेवते. पर्याय? माझ्या सखीचं हित साधण्यासाठी, माझं अपहरण करण्यासाठी ज्या तुमच्या मित्राने तुम्हाला सहकार्य केलं ते अंगदेशीचे राज करते अंगराज कर्ण यांच्याशी माझ्या माझी बायको ती लक्ष्मी सारखी आहे. हे संसारात तुला भांडण तुला नको वाटलं ना, तसं माझ्या संसारात भांडण नको वाटल्यास तिला सोडून दे. हे जमणार नाही. जमत नसेल सोडून दे. आता पुन्हा सोडायला तू काय ते बोल, मी लग्न करणार नाही. एवढी ओढाताण करून घेऊन आलो. तुझ्यासाठी केलं आणि तुला काही वाटत नाही. हे रंगना, तिला एकटीला धाडतो. ओढाताणी ती कुठून आली काय अरे आली ती आली, पण ही साधी नाही. चिकट घ्यायची. आता मित्रासाठी एवढी ओढाताण केली, हिच्या यांच्या समोर युद्ध केलं, त्यावेळी श्रम झाले. होय ना? मग त्याचं परिमार्जन होण्यासाठी आता हे दुसरं परिमार्जन भांडण होईल त्याचं काय? दोन्ही पाठीला बांधून घे. वाटलं असतं तू लग्न कर, तशी बांधून तो फिर. माझं काही म्हणणं नाही. तुला संकट आलं की आहे. हे संकटच आहे. हे संकटात आहे. मित्रा, आजपर्यंत सहकार्य केलं एवढंच काय काय लग्न ते पितामहांच्या समोर तरी नाही म्हणू नको. वृषालीला काय सांगू? काहीतरी कारण सांग. काय सांगू?
होऊ शकत नाही कारण ते कार्य बरोबर आहे. तिचं सामर्थ्य तुम्ही पाहिलं, तिचं मी पाहिलं सामर्थ्य. होय ना हे सामर्थ्य चांगलं आहे नाही म्हणत नाही. तुमच्या शब्दाचा वेळ मी करणार नाही. तुम्ही म्हणता म्हणता म्हणून दाखव. हे फक्त